एसपी ऑफिसला आज आपण निवेदन देण्यात काय म्हणणं आपलं? आपण पाहत आहात या महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांवर गरळ ओकणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री, स्वामी स्वरूपानंद आणि इतर जे वाचाळवीर आहेत यांनी इतिहासाचाही अवमान केलेला आहे आणि या महापुरुषांचाही अवमान केलेला आहे. यांना आळा घालण्यासाठी, जरब बसवण्यासाठी, यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आज सर्व शिवप्रेमींच्या वतीने सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व शिवप्रेमींच्या वतीने पोलीस आयुक्त साहेबांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे आणि यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. पूर्ण भारतभर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त भारतभर मागणी करतात पण कारवाई काही होताना दिसत नाही सर. आता त्यांना जर कुठे राजाश्रय मिळत असेल तर मग कारवाई होणार नाही, परंतु निपक्षपातीपणे जर विचार केला तर 100% यांच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच महात्मा फुले आणि इतर जे आपले महापुरुष आहेत त्यांच्यावर सुद्धा काही बोलण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे महापुरुषांवर बोलणं म्हणजे खरं तर तसा गुन्हा आहे, याच्यावर स्पेशल ॲक्ट आहे, परंतु कोणीही याची दखल घेत नाही. कारण आपल्याला काय करायचं या वादविवादात अडकून, असं प्रत्येकाची भूमिका असते. परंतु आता शिवप्रेमी आता ऐकणार नाहीत, कठोर कारवाईची मागणी करणार आहेत आणि वेळप्रसंगी कोर्टामध्ये पिटिशनसुद्धा दाखल करणार आहेत. त्याच्यामुळे 100% यांच्यावर कारवाई होईल. सर आज आपण मान्य आयुक्तांना निवेदन देण्याचं काय म्हणण्यात? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सरसंघचालकाच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हिंदू बाबा धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर धाम जर शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह असं वक्तव्य करत असेल आणि साधा निषेधही हे माणसं करत नसतील तर आम्ही त्यांचा निषेध करतो. ही मालिकाच ठरवून सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. मग कोश्यारी असेल, कोरटकर असेल, श्री श्री रविशंकर असेल, संजय गायकवाड असेल किंवा हा बागेश्वर धाम असेल किंवा स्वरूपानंद स्वामी असेल, हे ठरवून किंवा गिरी असेल, हे सर्व ठरवून वक्तव्य करतायत, महापुरुषांचा अपमान करतायत, जाणीवपूर्वक रामदास गुरु आहे हे भासवण्याचा प्रयत्न करतायत, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जाणीवपूर्वक बदनामी करतायत, सर्वच महापुरुषांची बदनामी करतायत. हे ठरवून चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे, अराजकता निर्माण होत आहे, इथलं वातावरण खराब होत आहे. त्या दृष्टिकोनातून सकल मराठा समाज आणि सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व शिवप्रेमी एकत्रित येऊन आज या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देतो आहोत की या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात झाले नाही पाहिजे. जर कार्यक्रम होणार असतील तर आम्ही ते उधळून लावू, त्याच्यावर तुम्ही निर्बंध घातले पाहिजेत. अशा पद्धतीनं आम्ही आज पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन मागणी करणार आहोत. जर तुम्ही योग्य कारवाई केली नाही तर सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व संघटना एकत्रित येऊन आम्ही पुढील आंदोलनाची दिशा आज त्या निमित्तानं ठरवणार आहोत. त्या निमित्तानं आम्ही पोलीस आयुक्तांना आज विनंती करणार आहोत की याची गांभीर्याने दखल घ्या आणि कठोर कारवाई करा. दादाजी कोंडजे यांना पण गुरु भासवण्याचा प्रयत्न करतात. दुसरा लगेच प्रश्न म्हणजे हे जे लोक बोलत आहेत त्यांना राज्यश्रेय आहे का? कारवाई काही होताना दिसत नाही. या देशामध्ये विकृत लोक आहेत की जाणीवपूर्वक भासवायचं. म्हणजे दादो कोंडदेव गुरु होते, रामदास गुरु होते, म्हणजे ते गुरु होते म्हणून शिवाजी महाराज मोठे झाले. जर ते नसते तर शिवाजी महाराज मोठे झाले नसते. थकले वगैरे काय? जर गुरु म्हणून मोठे जर सांगता येत नसेल तर मग ते आमचेच होते, जेम्स लेन सारख्या ते लिहून घ्यायचं. अशा पद्धतीनं इतिहासाचं विकृतीकरण करायचं आणि शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न करायचा आणि ज्यांचा इतिहासात काही संबंध नाही, रामदास असेल, कोंडदेव असेल, त्यांना हिरो करायचं, पुढे आणायचं. अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत. आता सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय एकत्रित येऊन, सर्व शिवप्रेमी, सर्व बहुजन महापुरुष प्रेमी आम्ही एकत्रित येऊन यांना धडा शिकवण्याचं काम करणार आहे आणि कायदेशीर मार्गाने करणार आहे. परंतु कायदेशीर मार्गाने जर होणार नसेल तर मग आम्हाला त्या पद्धतीची पुढची आंदोलनं करावी. आपलं नाव सर? डॉक्टर शिवानंद भांडे. 3 सह्या करा सगळेजण. सर ते निवेदनची कॉपी